नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, यंदा 22 सप्टेंबर 2025 या दिवसापासून शारदीय नवरात्राला सुरुवात होणार आहे. आणि बघा मंडळी, यंदा म्हणजे 2025 मध्ये नवरात्र हे 9 दिवसाचे नाही तर 10 दिवसाचे असणार आहे. कारण तृतीया तिथी ही 2 दिवस असणार आहे, 24 आणि 25 सप्टेंबरला. बघा, एका दिवसाची अधिक साधना, जप आणि माता दुर्गेची उपासना तिथी वाढणे हे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे यंदाचे नवरात्र हे विशेष मंगलकारी असणार आहे. या काळात आपण आई भगवतीची आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे. तर या 9 दिवसामध्ये आपलं आचरण कसं असलं पाहिजे, त्याचबरोबर कुठले नियम आहेत जे आपण पाळलेच गेले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला आपण केलेले जे व्रत आहे त्या व्रताचे 100% आपल्याला फळ मिळेल. तर कुठले आहेत ते नियम, कुठल्या आहेत त्या गोष्टी ज्या आपण करायला पाहिजेत हे जाणून घेऊ. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, खरं तर आपण रोजच आपल्या कुलदेवीची सेवा करायलाच पाहिजे, पण आपण आपल्या संसारामध्ये खूप व्यस्त झालेलो असतो व आपल्याला दररोज आपल्या आईची, आपल्या आई भगवतीची, आपल्या कुलस्वामिनीची आपल्याला सेवा करायला जमत नाही. पण हे जे शारदीय नवरात्र आहे, या नवरात्रामध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा करायलाच पाहिजे. बघा, महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. त्यामध्ये सगळ्यात आधी येतं ते महाकाली, नंतर महालक्ष्मी, महासरस्वती आणि राजराजेश्वरी. आता प्रत्येकाची कुलदेवी ही प्रत्येकाला माहीतच असते. बघा, आपल्यापैकी बऱ्याच जणी अशा महिला आहेत ज्या या दिवसामध्ये, या नवरात्रामध्ये व्रत वैकल्य करतात. बऱ्याच जणी खूप कडक हे व्रत सुद्धा करतात. पण बघा, तुमच्या शरीराला तुम्हाला जेवढं झेपेल तुम्ही तेवढा उपवास, त्या प्रकारे तुम्ही व्रत करू शकता. बघा, श्रद्धा महत्वाची असते, कारण ती आई आहे आणि तिला तिच्या मुलांची काळजी ही असतेच. म्हणून तुम्हाला जेवढं तुमच्या प्रकृतीला झेपेल तसा तुम्ही उपवास करू शकता. आता बघा, आपल्यापैकी बरेच जण उठता बसता उपवास करतात. आता उठता बसता म्हणजे कसा? बघा, पहिल्या दिवशी आपण उपवास धरायचा, तो दिवसभर आपण उपवास धरायचा आणि दुसऱ्या दिवशी आपण तो उपवास सोडायचा. आणि त्याच्यानंतर अष्टमीला परत आपण उपवास धरायचा आणि तो नवमीला आपल्याला सोडायचा. यालाच उठता बसता उपवास असं म्हणतात. बरेच जण बघा असा उपवास धरतात आणि बरेच जण 9 दिवसाचा उपवास सुद्धा करतात. आता प्रत्येक घरामध्ये एक तरी स्त्री अशी असते जी हे 9 दिवसाचं व्रत करत असते. आता व्रत करणे म्हणजे काय? तर बघा, फक्त उपवास धरणं म्हणजेच व्रत करणं असं नाही. आपलं आचरणही आपलं तितकंच महत्त्वाचं असतं. आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असो किंवा नसो, काही वेळी आपल्याला बघा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला पाळायच्याच आहेत. आपल्या घरामध्ये कोणीही मद्यपान, धूम्रपान, मांसाहार करायचा नाहीये. हा नियम आपल्या घरामध्ये प्रत्येकाने पाळायचा आहे. घरातील स्त्रीनेच फक्त उपवास केला असला तरीही घरातील सर्वांनी हा नियम पाळायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला खोटं कधीही बोलायचं नाही. या दिवसामध्ये तरी आपल्याला खोटं बोलायचं नाही, कुणाचा तिरस्कार आपल्याला करायचा नाही. या व्रतामध्ये आपल्याला काही नियम, काही अटी असतात ज्या आपल्याला पाळायलाच पाहिजेत. या काळामध्ये म्हणजे नवरात्रीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त दुर्गा सप्तशतीचे पठण आपल्याला करायचे आहे. आणि त्याचबरोबर या काळामध्ये बघा, या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये कुणीही नख कापू नयेत, केस कापू नये, पुरुषांनी दाढी सुद्धा ही 10 दिवस करू नये असं म्हटलं जातं. हा अतिशय महत्त्वाचा नियम मानला जातो. त्याचबरोबर जो कोणी, बघा, विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे की जो कोणी हा उपवास करेल, जी व्यक्ती हा उपवास करेल त्या व्यक्तीने दिवसा झोपू नये असं सांगितलं जातं. आता बघा, सगळेच नियम प्रत्येकालाच लागू होतात असं नाही. काही जण आजारी असतात, काहीला गोळ्या सुरू असतात, तर तुम्ही झोपलात दुपारी थोडा वेळ तरीही चालेल. पण आपलं आचरण, जे दुसरं आचरण आहे ते आपलं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर दुसरा नियम म्हणजे बघा, आपल्याला गादीवर झोपू नये असं सांगितलं जातं. कारण या दिवसामध्ये आई भगवती ही गादीवर निद्रा करत असते. म्हणून असं म्हटलं जातं की या दिवसामध्ये आपण व्रत करतोय तर आपण गादीवर बसू नये किंवा झोपू नये. तर आपण चटई किंवा सतरंजी
यावर आपल्याला झोपायचं आहे. हा एक नियम महत्त्वाचा आहे. आता हे कोणी आजकाल बघा बरेच जण हे नियम गादीवर झोपणं वगैरे हे नियम पाळत नाहीत. पण बघा जर आपल्याला शक्य होत असेल तर आपण या गोष्टी करायच्या नाहीत. जेवढं आपल्याला पाळता येईल तेवढं आपण पाळायचं आहे. त्याचबरोबर कुलदेवीची सेवा करताना आपण कुठली आपण कुलदेवीची सेवा करतो तेव्हा आपल्याला चामड्याच्या वस्तू आहेत त्या आपल्याला वापर करायचा नाही. म्हणजे बघा चामड्याची चप्पल आपल्याला या 9 दिवसामध्ये आपल्याला वापरायची नाही आहे. त्याचबरोबर आपला चामड्याचा जर बेल्ट असेल किंवा चामड्याची पर्स असेल तर या गोष्टी आपल्याला हे 9 दिवस तरी आपल्याला पाळायच्या आहेत. त्याचबरोबर या 9 दिवसामध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायचं आहे आणि घरात कुठल्याही प्रकारची कटकट भांडणं होणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि घरात आईचे वास्तव्य आहे आपल्या घरामध्ये, त्यामुळे आपल्या घरामध्ये मंगलमय वातावरण ठेवायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. शक्यतो आपल्या घरामध्ये शांतता राहील तितकं आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तसंच या 9 दिवसामध्ये आपल्या घरामध्ये जर समजा कोणी आलंच, कोणीही येऊ, म्हणजे असं नाही की फक्त एखादा व्यक्तीच येऊ, एखादा कुत्रा गाय आली, कुत्रा आला, मांजर आली, कोणीही येऊ, बघा आई भगवती देव आपल्याला कुठल्या रूपामध्ये आपल्या घरात येईल हे आपल्याला सांगता येत नसतं. म्हणून आपल्या घरामध्ये कोणीही येऊ त्याला खाता पिता आपल्याला जाऊ द्यायचं नाही. काहीतरी कुत्रा जरी आला, गाय आली किंवा एखादा मनुष्य जरी आला तरी सुद्धा त्याला घरामध्ये बोलवा, चहा विचारा, जेवायला विचारा. आणि जर एखादं पशुपक्षी आला तर त्याला सुद्धा तुम्ही पोळी द्या, गाईला पोळी द्या किंवा मांजर वगैरे काय आली तर तिला दूध द्या. जे तुमच्याच्याने शक्य होईल ते द्या. पण आपल्या घरामध्ये या 9 दिवसामध्ये कोणीही येऊ त्याला उपाशी किंवा तसंच जाऊ द्यायचं नाही. काहीतरी आपण खाऊ पिऊ घातल्याशिवाय त्याला तसंच जाऊ द्यायचं नाही. त्यामुळे हा नियम आपल्याला पाळायचा आहे. त्याचबरोबर बघा काही आपण उपवास धरला आणि झालं सर्व असं नाही, आपलं आचरणही तितकंच महत्त्वाचं असतं. या दिवसामध्ये बघा आपल्याला काळा रंग अजिबात आपल्याला घालायचा नाहीये किंवा देवीच्या पूजेमध्ये तर अजिबात घालायचा नाहीये. पण या 9 दिवसामध्ये सुद्धा तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही काळ्या रंगाचे कपडे अजिबात परिधान करू नका. त्याचबरोबर या 9 दिवसामध्ये आपल्या घराला कुलूप लावायचं नाही. काही कारणास्तव जर आपल्याला जावं लागलं तर कोणाला ना कोणाला तरी आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे आणि घराला आपल्या कुलूप लावायचं नाही. बघा ज्या वेळेस आपल्या घरामध्ये घटस्थापना केली जाते, अखंड दिवा लावला जातो, तेव्हा आपल्या घराला कुलूप लावू नये हा एक महत्त्वाचा नियम सांगितला जातो. त्यामुळे या 9 दिवसामध्ये हा नियम आपल्याला पाळायचा आहे. त्याचबरोबर या 9 दिवसामध्ये आपण एक व्हिडिओ आहे की ज्यामध्ये सांगितलं आहे की 9 दिवसामध्ये कुठले नैवेद्य कुठल्या माळी घालायच्या आहेत. त्याचप्रमाणे आपण 9 दिवस 9 नैवेद्य आईला दाखवायचे आहेत. त्याचबरोबर एका वेळेला ते 9 नैवेद्य दाखवायचे आणि त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जे कुठलं अन्न शिजलं असेल ते सुद्धा आपल्याला आईला नैवेद्यामध्ये दाखवायचं आहे. त्यानंतर ते अन्न आपण स्वतः प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे. तर हे काही नियम आहेत जो कोणी हे व्रत करणार आहे त्याने हे नियम पाळायचेच आहेत व आपलं आचरण आणि आपला भाव हा अतिशय शुद्ध अंतकरणाने विश्वासाने आपल्याला आईची सेवा करायची आहे. बघा आपण जर हे नियम पाळले आणि या गोष्टी जर आपण पाळल्या तर आपल्या घरामध्ये वर्षभर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.